मित्रांनो, माझ्याकडे अधिकारी एखादा घेतला तर 3 वर्ष तो कलेक्टर टिकतो, 3 वर्ष तो सीईओ टिकतो, जिल्हा परिषदेचा सीईओ पण आणि नगरपालिकेचा चीफ ऑफिसर पण. घेताना चांगले अधिकारी, टाळी एका हाताने वाजत नाही. आता गेले 3-4 वर्ष 4 वर्ष झाले असतील ना चीफ ऑफिसर. आता नितीन बोलत असताना त्यानं काय सांगितलं, इथं अधिकारीच टिकत नाही. मित्रांनो, माझ्याकडे अधिकारी एखादा घेतला तर 3 वर्ष तो कलेक्टर टिकतो, 3 वर्ष तो सीईओ टिकतो, जिल्हा परिषदेचा सीईओ पण आणि नगरपालिकेचा चीफ ऑफिसर पण. घेताना चांगले अधिकारी, टाळी एका हाताने वाजत नाही. तुम्ही लोकांनी इथं बसणाऱ्या सगळ्यांनी किती चांगलं काम करायचं ठरवलं आणि अधिकाऱ्यांची साथ नसेल तर त्या कामाला अर्थ राहत नाही. आणि म्हणून प्रशासनाची जोर देखील तिथं चांगल्या प्रकारची असावी लागते. राज्यामध्ये बारामती शहर एक विकासाचं मॉडेल म्हणून ओळखलं जातं. मित्र, हे शक्य आहे, हे अशक्य नाहीये. मी कुठलं तरी दुसरं कुणाला तरी येऊन परतुला सांगत नाही. मी माझ्या इथं करून दाखवलंय. तालुक्याचं ठिकाण उत्तम केलंय. फक्त तालुक्याचं नाही, पिंपरी चिंचवड मध्ये तुमचे काही लोक असले तर त्यांना विचारा. 25 वर्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिका माझ्या ताब्यात होते. एवढे रुंद मोठे चांगले रस्ते केलेत, फ्लायओव्हर केलेत, डबल फ्लायओव्हर केलेत. आता मेट्रोचं काम चाललंय, काही मेट्रो सुरू झालेली आहे, बीआरटी सुरू केलेली आहे. पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगली देण्याचा प्रयत्न करतोय. वेगवेगळ्या गोरगरिबांना उंच उंच इमारती त्या ठिकाणी बांधलेल्या आहेत. त्याच्यामध्ये झोपडपट्टीमध्ये राहत असणाऱ्या गरिबाला हक्काचं घर मिळवून दिलेलं आहे. एसआरएच्या योजना राबवलेल्या आहेत. हे करता येतं, इच्छाशक्ती पाहिजे आणि तुम्हाला राज्य सरकारच्या साथ पाहिजे, निधी पाहिजे. सुरेश जेटली इतके दिवस काम करत असताना कधी काँग्रेसचं सरकार होतं त्या काळामध्ये त्यांना निधी मिळाला, त्याबद्दल दुमत नाही. परंतु नंतरच्या काळामध्ये थोडंसं निधीच्या बद्दलची कमतरता भासली. मी आज तुम्हाला सांगतो, आज आम्ही तुम्हाला जे उमेदवार दिलेले आहेत, घड्याळाचं चित्र ते आहे. उद्याच्या 2 तारखेला कुठलाही नात्या गोत्याचा विचार न करता घड्याळाच्या चित्राचं बटन दाबा. मी आपल्याला सांगतो, उद्याच्या 5 वर्षाच्या करता मी तुम्हाला निधीची कमतरता पडू देणार नाही. पण काम दर्जेदार झालं पाहिजे. मी माझ्या भागामध्ये तर सरळ जाहीरपणे पुणे जिल्ह्यात सांगतो, ज्याला कॉन्ट्रॅक्टरचं काम करायचंय त्यांनी पुढारपण करू नका, कॉन्ट्रॅक्टर बना. आणि ज्याला पुढारपण करायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बनू नका. नाहीतर 30 पुढारी 30 कॉन्ट्रॅक्टर, मोजणार अधिकारी, अधिकाऱ्यावर ह्याचा दबाव, मग कामाचा दर्जा राहत नाही. कामाचा दर्जा केव्हा राहतो? दोरीवंब्यात काम आहे का, त्याच्यामध्ये कुठली काही अडचण आहे का, हे जर त्याच्यातला तज्ञ काम करत असेल तर ते त्या ठिकाणी राहत असतं.